वसई विरारमध्ये महापालिका निवडणुका जवळ येत आहेत आणि या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा होते ती भाजपच्या वाढत्या इनकमिंगची। आमदार राजन नाईक, स्नेहा दुबे आणि विलास तरे यांनी आपल्या मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक पदाधिकारी यांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला आहे आणि त्यात ते यशस्वी ठरत आहेत। आजपर्यंत बीव्हीएचे 8 माजी नगरसेवक आणि सभापती भाजपमध्ये दाखल झाले। आणखीन काही मोठी नावं लाईन मध्ये आहेत, पण या सगळ्याचं दडपण भाजपच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर तीव्रतेने जाणवते। कारण प्रश्न सरळ आहे, इनकमिंग अशीच सुरू राहिली तर आमची उमेदवारी कुठे जाणार? वसई विरारमध्ये भाजप पहिल्यांदा सत्ता मिळवणार या उत्साहात इच्छुकांची गर्दी वाढली आहे। विशेषतः उत्तर भारतीय इच्छुकांची संख्या मोठी आहे, पण आव्हान मोठं। 3 आमदार, 3 मतदारसंघ आणि प्रत्येकाला आपल्या पसंतीचे उमेदवार लढवायचे आहेत। त्यामुळे ताळमेळ साधणं भाजपसाठी मोठं डोकेदुखीचं ठरतंय। त्यात विवेक पंडित यांच्या श्रमजीवी गटाची ताकदही भाजप सोबत असल्याने त्यांना ही जागा देणे आवश्यक। पण जुन्या कार्यकर्त्यांचा प्रश्न आणखीन गडद होतो आणि इथंच निर्माण होतो तोच चर्चेचा मुद्दा। बाहेरून आलेल्यांसाठी पायघड्या आणि आम्ही फक्त सतरंजा उचलायला का? भाजपसाठी ही परिस्थिती विजयाच्या मार्गातील सर्वात कठीण कसोटी ठरू शकते। इनकमिंग आणि निष्ठावंत यांच्यातील समतोल साधला नाही तर त्याचा थेट परिणाम महापालिका निवडणुकीवर होऊ शकतो। दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।